रायगड जिल्ह्याने महायुतीला 7 आमदार दिले, 100% आमदार बनवले. मंत्री आदित्य झाल्या भरतशेठ झाले, पण सिनियरिटी भरतशेठची आहे, 4 टर्मचे ते आमदार आहेत. आता आदित्यताई मंत्री महोदयांना वर्षाने त्यांना मागच्या वेळेला ते पालकमंत्री मिळालं होतं, तेही आम्ही त्यांचं त्याग करायला लावलं होतं. हा इतिहास तटकरीने विसरला पाहिजे खरं तर, आणि मग त्यांनी मागणी करायला नको. खरं तर अधिकाऱ्याने लोकांनीच किंवा सरकारने भरतशेठला मंत्री करून 4थ्यांदा आमदार असताना त्यांना पालकमंत्री द्यायला पाहिजे. पण नेहमीची सवय तटकरे फॅमिलीची, कुठेही काय असलं की आम्हालाच पाहिजे, ती त्याने तो प्रयोग केला, पण आम्ही तो नाकारला. खरं तर आमच्या मागणीप्रमाणे आमचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्याला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्थगित दिली, आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित भरतशेठ पालकमंत्री होतील. कारण रायगडवासियांची अपेक्षा आहे की भरतशेठच्या रूपाने पालकमंत्री मिळावा, कारण सर्वसामान्यातला माणूस आहे, शेवटच्या घरापर्यंत किंवा शेवटच्या माणसं पोहोचवणं त्यांचं काम आहे. त्या भूमिकेतनं जात असताना भरतशेठच आमचे पालकमंत्री असावेत, जेणेकरून रायगड जिल्ह्याला खरं तर न्याय मिळेल. आणि मग मागचं सरकार पराभूत केलेली आठवण ठेवून तटकरे पुन्हा हे मागणी करू असं आमचं मत. बघा की प्रोटोकॉल तर असं सांगतो की सिनियर जर मंत्री असतील तर त्यांना पालकमंत्री द्यायला पाहिजे, आणि असा नियमच आहे. मग नाशिकचं काय उलट आहे किंवा या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तटकरे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अशा पद्धतीने त्यांनी अशा अधिकाराचा गैरवापर करणं उचित नाही आहे. आणि खरं आपण म्हटल्याप्रमाणे मागचं सरकार पराभूत व्हायला ही तटकरे फॅमिलीच कारणीभूत आहे. तरी पण बॅकडोर एंट्री जे मारलेच त्यांनी आतमध्ये सत्तेशिवाय राहणार नाहीत ते, कारण स्वार्थी बुद्धी आहे. त्यामुळे आता त्यांनी हा स्वार्थ बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने जो जनतेने कौल दिला आहे आणि ज्या पद्धतीने सरकारचा प्रोटोकॉल आहे त्या पद्धतीने भरतशेठच पालकमंत्री व्हायला पाहिजे, आमची सगळी रायगडवासियांची अपेक्षा आहे. आणि आम्ही बीजेपीचे 3 आमदार असतील, आम्ही 3 असो, आम्ही एकसंध पद्धतीने सरकारकडे मागणी केली. मला असं वाटतं की आम्ही आशावादी आहोत, मुख्यमंत्री यामध्ये फेरबदल करून भरतशेठला पालकमंत्री पदाचा अधिकार निश्चित देतील. ते साहेबांकडून आम्ही सगळ्यांनी सखोल चर्चा केली, त्याचंही म्हणणं त्या पद्धतीचं आहे. एकच नाव असताना मग मध्ये नाव कसं घुसवलं केलं, आणि म्हणून ह्याच्यामध्ये शिंदे साहेबांना पक्षाची भूमिका सगळे आम्ही सांगत असताना त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आपण ते निश्चित बदलणार. कारण पूर्ण इतिहास रायगडचा साक्षीला आहे की त्यांच्यामुळे सरकार मागचं पराभूत झालं, आणि मग नवीन सरकार स्थापन झालं, मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाले. आज शिंदे साहेबांच्या कर्तृत्वाने खऱ्याने पुन्हा सरकार स्थापित झाले, आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीची मागणी तटकरे फॅमिलीने करणं हे त्यांना अजिबात शोभनीय नाही आहे. लोक स्वीकारणार नाही आहेत. हा उठाव कायमस्वरूपी रस्त्यावर राहील. आम्ही तर शेवटच्या श्वासापर्यंत त्याला विरोध करणार. तटकरे फॅमिलीच्या बाबतीमध्ये काय बोलणार, भरतशेठ मी अंतर्मनातनं बल्लाळेश्वराचे जे आव्हान केलं महाराष्ट्राला बघितलं, त्यांनी ते स्वीकारावं. त्यांनी बाकी वेगळ्या चर्चा करून लोकांना दिशा सोडणं, कोणतरी प्यादे सोडणं, त्यांच्या मुलाला कधी सोडणं, तरी तो कुठला तरी प्रवक्ता त्याला सोडणं, अशा गोष्टी बोलणं, हे तटकरेची आम्हाला सवय आणि महाराष्ट्रात सवय आहे. तटकरेने आपल्याकडे खरंच अंतर्मनातून झाकून बघावं की आपला प्रवास कसा आहे राजकीय, आणि ते आता दुकान बंद करावं असा समोरी सल्ला आहे. एज पण झालंय, वय झालंय, आणि आता लोक ऐकत नाही आहेत, आणि मग आपल्या स्वार्थासाठी आपल्याच मुलांना काहीतरी देऊन महाराष्ट्राने वाद निर्माण करणं हे एका बड्या नेत्याला शोभत नाही आहे. तर मग त्यांनी जर खरं असेल तर आमच्या भरतशेठचं आव्हान स्वीकारून बळाच्या मंदिरात यावं. त्याने 3 आमदारांना फसवलंय, त्रिवार फसवलंय, त्यात काय नवीन आहे. आणि वरिष्ठांना माहिती आहे की बरं महेंद्र थोरवेंना पाडण्यासाठी त्यांनी अपक्ष उमेदवार त्यांच्या पक्षातला बाहेर बनून उभा केला, त्याला सगळी रसद पुरवली. आता तिथे शेका पक्षाची मतं मिळावं म्हणून माझ्या इथला त्यांनी मला बळी देण्याचा प्रयत्न केला. ते त्रिवार सत्य. भरतशेठच्या 17 पंचायती काढल्या. तटकरे राजकीय परिभाषा तर शिकू नये, खूप वय झालं त्यांचं, आणि मग आमचा राग त्याग त्यांना त्यांच्यावर पोचेल. आमचा सबुरी सल्ला आहे की आमचाही आता बाण सुटलाय, कळलं ना. त्याच्यामध्ये उगाच काहीतरी पाळलेल्या लोकांना पट्टे बांधून फिरवणं आणि त्यांच्या तोंडून कधी ओढून घेणं हे त्यांना शोभत नाही. आमच्याकडे असे खूप लोक आहेत, फिरणं मुश्किल होईल. काय ताकद आहे राष्ट्रवादी येते. आज आमचे सरळ 3 आमदार आहेत, त्यांचा एक आमदार तो पण आमच्यामुळे निवडून आलेला आहे महायुतीमध्ये. त्यांनी का आम्हाला त्याची अक्कल राजकीय शिकवायची, आणि संपूर्णच्या परिभाषेत त्यांनी नाही बोलायच्या. आम्ही बोलत तर ठीक आहे, आम्ही महेंद्र दळवीने एका बलाढ्य शेतकरी पक्षाला संपवलाय, तुम्ही कुठच्या कुठे आहात. आता तुमचं चॅलेंज आम्ही स्वीकारतो ना. मी अशा बगलगच्च्या बोलण्यापेक्षा आम्ही चॅलेंज स्वीकारतो, आमची ताकद आहे. त्यांनी काय सांगायचं आम्हाला अमुक संपवतो ना, आमच्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलणं हे त्यांना खरंच शोभत नाही आहे. तटकरेंनी याचं आत्मपरीक्षण नक्की करावं. वयाप्रमाणे कुठे काय बोलावं याचं परिभाषा म्हणून आमच्याकडून असे भडक वाक्य येतात. आम्ही कधी असं बोलणार नाही आहोत. तर शेवटी भरतशेठ जे बोलले परवा बल्लाळेश्वर ठिकाणी ते खरं आहे, अंतर्मनातून बोलले. असं आज आम्ही अंतर्मनातून बोलतो. त्यांची पोरटी तर बोलणार नाही, आम्ही ऐकणार. अरे वडिलांची कारकीर्द म्हणून तुम्ही आमदार झालात, नाही तर तुम्ही गाई म्हशी राखत असतात, तुम्ही आम्हाला सांगायचं का.
रायगड वासियांचा आग्रही मागणी आहे भरत शेठच पालकमंत्री, मग दुसरा पर्याय काय? भरत शेठ 4 टर्मचे आमदार आहेत, प्रोटोकॉल आहे. जसं इतर जिल्ह्याला पालकमंत्री देताना तो पाळला असं आमचं म्हणणं आहे. आता यांना वारसा घेऊन पहिल्या ज्याला मिळालेलं पद आहे ते सांगता आम्ही सिनियर आहात. सिनियरिटी कळतं त्यांना का? सिनियरिटीची परिभाषा काय? कित्येक वर्ष आयुष्यात काढायला लागतात. तुम्हाला हे फुकटचं मिळालंय ते पण ठीकसं करता येत नसेल तर दुर्दैव आहे. आमचं आग्रही मागणं आहे की भरत शेठच आमचे पालकमंत्री असावेत, इतर कोण नसावे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.